धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक नगरसेवक पदासाठी पूर्वीचा 5 आणि आताचा 6 मधून सौ ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने केला एकच जल्लोष। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा अनूप भैया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय कुमार भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सुभाष बाबा आगे बढ़ो, हम एक मिनिट इकडे बाहेर पूर्वीचा 5 आणि आताचा 6 मधून माझी पत्नी ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील ही गेल्या 2/25/2013 मध्ये पण या प्रभागाच्या नागरिकांनी मतदारांनी माझ्या पत्नीला मोठ्या प्रमाणात मतदान करून 2013च्या पहिल्या निवडणुकीत तिला निवडून दिले। त्यानंतर 13 रोजी माझी पत्नी सौ ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील ही 2013च्या निवडणुकीमध्ये प्रचंड अशा मतांनी या प्रभागातील सर्व मतदारांनी मला मतदान करून माझ्या पत्नीला मोठ्या प्रमाणात निवडून दिले आणि त्यानंतर मी चांगलं काम केलं। नंतर प्रभागाच्या लोकांनी मला पुन्हा मतदारांनी 2018 साली माझ्या पत्नीला मोठ्या फरकाने निवडून दिलं। त्यानंतर मी शिवसेनेचा त्या ठिकाणी एकटा नगरसेवक होतो। ते काम करत असताना मला अनेक लोकांनी मदत केली। त्यामध्ये मला भैयासाहेब असतील, अनुप भैया असतील, त्यांनी सगळ्यांनी मला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रोडांसाठी वगैरे मदत केली आणि कंपाऊंड करायला मदत केली, सुशोभीकरणाला मला चांगल्या पद्धतीने मदत केली। आणि त्यानंतर 2025च्या आता निवडणुकीमध्ये प्रभाग पूर्वीचा 5 आणि आताचा 6 जो आहे त्या प्रभागामध्ये माझ्या पत्नीला प्रभाग क्रमांक 6 मधून आम्ही उमेदवारी केली होती आणि ती उमेदवारी केल्यानंतर त्या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेलो आहे। माझी पत्नी बिनविरोध निवडून आलेली आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने माझी पत्नी प्रभाग क्रमांक 6 मधून मधून माझी पत्नी ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील ही बिनविरोध या ठिकाणी निवडून आले। भारतीय जनता पार्टीने मला या ठिकाणी तिकीट दिलं, एबी फॉर्म दिला आणि मोठ्या प्रमाणात माझ्यावर या काही दिवसामध्ये प्रेम केलं आणि त्यानंतर मी हे सगळं करू शकलो। जय श्रीराम। यांनी मला माझ्यावर विश्वास ठेवला आणि ते विश्वास मी माझ्या पालकमंत्री जयकुमार भाऊ रावळ आणि जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे गजेंद्र भाऊ आंबेडकर आणि डॉक्टर माजी खासदार माजी संरक्षण राज्यमंत्री खासदार सुभाष बाबा भामरे आणि त्या ठिकाणी माजी आमदार कुणालभाऊ पाटील असतील आणि आता विद्यमान ग्रामीणचे आमदार रामदादा भराणे असतील, यांनी सर्वांनी मला या काही काळामध्ये खूप प्रेम दिलं त्याबद्दल आणि त्यांनी सगळ्यांनी मला आशीर्वाद देऊन टाकले होते फॉर्म देताना। त्यामुळे सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि मी धन्यवाद।